मित्रांनो, इकडे लक्ष द्या। या ठिकाणी आपण आतापर्यंत नफा तोट्यावरचे एकूण 14 टाईप या ठिकाणी पाहिलेले आहेत। 14 टाईपचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत 7 व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे 7 पार्टच्या माध्यमातून। 8वा पार्टचा व्हिडिओ आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत आणि याच्यामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण 15 आणि 16 क्रमांकाचे टाईप कशा पद्धतीने या ठिकाणी असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। पाहूयात या ठिकाणी 15वा टाईपचा या ठिकाणी प्रश्न पहिला या ठिकाणी आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, वाचा। या ठिकाणी 3 वस्तू 2 रुपयाला खरेदी करून 2 वस्तू 3 रुपयाला जर विकल्या तर शेकडा किती नफा होईल, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। टाईप लक्षात ठेवा, महत्त्वाचे टाईप आहेत। ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यावेळेस आपण गोंधळात पडतो। आपल्याला या ठिकाणी पटकन उत्तर कसं काढायचं हे लक्षात येत नाही, पण आपण ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। काय करायचंय अशा टाईप चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे अजून पार्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो पहा, या ठिकाणी 3 वस्तू 2 रुपयाला खरेदी करून 2 वस्तू 3 रुपयाला विकल्या तर या ठिकाणी शेकडा किती नफा होईल। इथं 3 आणि 2 ह्या 2 संख्या आलेल्या आहेत, फक्त आलटून पालटून संख्या दिलेल्या आहेत। ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित तुम्हाला नफा तोट्यावरचं परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यावेळेस ट्रिक लक्षात घ्या। आपण या 2 किमती अगोदर मांडून घेणार आहोत। सुरुवातीला मी ए ची किंमत मांडतोय, ए बरोबर या ठिकाणी 3 आणि दुसरी किंमत मांडतोय बी बरोबर या ठिकाणी किती आहे 2। या 2 किमती अगोदर मांडून ठेवा। आता सूत्र काय आहे, अशा प्रकारचं गणित ज्यावेळेस असेल तर सूत्राच्या सहाय्याने तुम्ही ट्रिकनं कसं सोडवणार पाहिजे। या ठिकाणी त्याचं सूत्र असं आहे, समजा या ठिकाणी ए आहे तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग छेद या ठिकाणी बी चा वर्ग गुणिले 100। या ठिकाणी हे सूत्र आहे आणि या सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी हे गणित सोडवायचं आहे। हे सूत्र पाठ ठेवा। अशा प्रकारचं गणित आले की डायरेक्ट सूत्रात किमती ठेवा आणि तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता येईल। ए ची किंमत किती आहे 3 आहे, 3 चा वर्ग केला। परत बी ची किंमत किती आहे 2 आहे, 2 चा वर्ग केला छेद बी ची किंमत किती आहे 2 आहे, 2 चा वर्ग केला गुणिले या ठिकाणी 100 लिहिलं। आता पुढे गणित सोडवा। या ठिकाणी पहा, 3 चा वर्ग आला 9 बरोबर, 2 चा वर्ग आला 4 छेद ह्या 2 चा वर्ग आला 4 गुणिले किती आहे 100। आता ह्या 4 न 100 ला भाग जातो है ना, पहा द्या भाग। या ठिकाणी 4 1 4, 4 2 8 आणि 4 5 20 यांची वजाबाकी करा। 9 वजा 4 किती आहे, या ठिकाणी 9 आणि 4 ची वजाबाकी येते 5। 5 गुणिले हे 25 करा, 5 गुणिले 25 मी 5 गुणिले 25 तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी येईल 25 5 किती झाले 125 म्हणजे 125 झाले। म्हणजेच या ठिकाणी शेकडा नफा किती येणार विद्यार्थी मित्रांनो 125। लक्षात घ्या, अशा प्रकारचे ज्यावेळेस किमती असतात या ठिकाणी 3 वस्तू 2 रुपयाला आणि 2 वस्तू 3 रुपयाला विकल्या तर शेकडा नफा किती। याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस फक्त संख्या चेंज करून विचारले जातात। तुम्हाला जी ट्रिक वापरायची आहे तीच या ठिकाणी असणार आहे। पाहूयात या ठिकाणी या टाईपचं पुढचं गणित। पहा, या ठिकाणी टाईप 15 मधील दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। काय प्रश्न आहे, 7 वस्तू 5 रुपयांना खरेदी करून 5 वस्तू 7 रुपयांना विकल्या तर शेकडा नफा किती। टाईप लक्षात घ्या, 7 वस्तू 5 रुपयांना आणि दुसरीकडे काय केले 5 वस्तू 7 रुपयांना, त्या संख्या आलटून पालटून दिलेल्या आहेत। मग या ठिकाणी ट्रिक वापरायची आहे। अगोदर ए ची किंमत लिहून घ्यायची। मी या ठिकाणी ए ची किंमत लिहितोय 7, ए बरोबर 7 आणि या ठिकाणी बी ची किंमत लिहितोय बी बरोबर दुसरी संख्या किती आहे 5। मग या ठिकाणी सूत्र लिहा, ए वर्ग वजा बी वर्ग छेद बी वर्ग गुणिले 100। लक्षात घ्या, हे सूत्र वापरून या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सोडवता येतं। मग सूत्रामध्ये किमती ठेवा। ए ची किंमत किती आली 7, 7 चा वर्ग वजा बी ची किंमत किती आहे 5, 5 चा वर्ग करा छेद बी चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग येईल 5 चा वर्ग येईल गुणिले या ठिकाणी किती आहे 100 आहे। मग या ठिकाणी सोडवा। मग 7 चा वर्ग येतो 49 वजा 5 चा वर्ग येतो 25 छेद या 5 चा वर्ग परत 25 केला गुणिले या ठिकाणी किती येईल 100। मग या ठिकाणी 25 1 25, 25 चोक 100। या ठिकाणी भाग पूर्ण जातोय, यांची वजाबाकी या ठिकाणी करा। 49 मधून 25 गेले, 5 आणि 4 9, हातचा काहीच नाही, 2 आणि 2 4, इथं 24 आला। 24 गुणिले इथं किती शिल्लक आहे मित्रांनो 4, 24 चोक किती आलं 96, 96% हा आपला काय येईल नफा येईल। टाईप 15 तुमच्या लक्षात आला असेल। चला पाहूयात पुढचा टाईप 16।
पहा टाईप 16चा या ठिकाणी प्रश्न नफा तोट्यावरचा या ठिकाणी आपण पाहत आहोत। त्यातला हा पहिला प्रश्न आपण पाहत आहोत मित्रांनो। या ठिकाणी नफ्या तोट्यावरचे सर्व टाईप टॉपचे आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारेच टाईप आपण या ठिकाणी घेत आहोत। म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, स्किप करू नका। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, आपण नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आदित्यने 2 गाड्या प्रत्येकी 50 लाख रुपयांना विकल्या। पहिली गाडी विकल्यानंतर 15% नफा झाला, दुसरी गाडी विकल्यानंतर 15% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला? मित्रांनो, विक्री किंमत दोन्ही गाड्यांची सारखी आहे, प्रत्येकी म्हणजे सारखी। प्रत्येक गाडीची विक्री किंमत 50 लाख रुपये आहे। जेव्हा एखाद्या वस्तूची विक्री किंमत सारखी असेल आणि त्या व्यवहारामध्ये झालेला जो नफा आणि तोटा आहे, एक वस्तू विकल्यानंतर सारखाच जेवढा नफा होतो तेवढाच तोटा दुसरी वस्तू विकल्यानंतर होत असेल, तर त्यावेळेस ट्रिक वापरायची आहे। ट्रिकनं हे गणित सोडवायचे आहे। तुम्हाला हे गणित या ठिकाणी वाचल्यानंतर खूप मोठं वाटेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही ट्रिक पाहणार आहात, ट्रिकनं या ठिकाणी सोडवणार, तुमच्या ठिकाणी लक्षात येईल की याच्या इतकं सोपं गणित कुठलंच नाहीये। पहा, या ठिकाणी आपण ट्रिकनं सोडवणार आहोत। काय ट्रिक वापरायची आहे पहा। जेव्हा या ठिकाणी दोन वस्तू आहेत, इथं 2 गाड्या आहेत, प्रत्येक गाडीची किंमत 50 लाख रुपये विक्री आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर विकल्यानंतर पहिल्या गाडीला 15% नफा होतो आणि दुसरी गाडी विकल्यानंतर 15% तोटा होतो। त्यावेळेस हे सिच्युएशन असेल उदाहरणामध्ये, त्यावेळेस या ठिकाणी अगदी सेकंदामध्ये उत्तर आपल्याला काढता येतं। काय करायचं आहे, नफ्याची किंवा तोट्याची जी रक्कम आहे किंवा संख्या आहे, कोणती संख्या आहे, नफा तोट्याची संख्या किती आहे, या ठिकाणी 15 आहे। 15% नफा आणि 15% तोटा, संख्या एकच आलेली आहे। डायरेक्ट ती संख्या लिहून काढा। या ठिकाणी मी या ठिकाणी लिहितो 15 आणि त्याला 10 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे छेद किती द्यायचा मित्रांनो, 10 लिहायचा आहे। 15/10 आणि डायरेक्ट या ठिकाणी काय करायचा, ह्या दोन्हींचा वर्ग करायचा आहे। काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे। मग या ठिकाणी 15चा वर्ग डायरेक्ट सोपं आहे, 15चा वर्ग करा छेद 10चा वर्ग करा। मग या ठिकाणी 15चा वर्ग येतो किती सांगा, 225 आणि 10चा वर्ग किती येतो, 100। आता काय करायचं आहे पहा, या ठिकाणी छेदस्थानी 1 वर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत। मग 2 शून्य जर काढून टाकायचे असेल तर अंशस्थानी उजवीकडून 2 संख्या 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्या, म्हणजे या ठिकाणी म्हणजे हे काढून टाका, म्हणजे शिल्लक राहिलं 2.25%। या ठिकाणी जेव्हा असा व्यवहार होतो मित्रांनो, त्यावेळेस नफा होतो की तोटा होतो, नेहमी तोटा होतो, हे लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी 2.25% काय होईल, तोटा होईल। काय होईल, तोटा होईल, लक्षात घ्या। व्यवहारामध्ये सारखाच नफा आणि सारखाच तोटा ज्यावेळेस होईल आणि विक्री किंमत ज्यावेळेस त्या वस्तूची सारखी, दोन्ही वस्तूची सारखीच असेल, दोन्ही व्यवहारातली विक्री सारखी असेल आणि नफा आणि तोटा जर सारखाच असेल, जेवढा नफा तेवढा तोटा असेल, तर त्या व्यवहारामध्ये एक फिक्स लक्षात ठेवायचं की नेहमी काय होतो, तोटा होतो, तोटा लक्षात घ्या। म्हणून या व्यवहारामध्ये 2.25% या ठिकाणी काय झालेला आहे, तोटा झालेला आहे। पाहूयात याच्यावरचं या ठिकाणी दुसरं उदाहरण। पहा, या ठिकाणी नफ्या तोट्यावरील 16व्या टाईप मधलं शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय। अंकुशनं 2 बैलजोड्या प्रत्येकी 1.5 लाख रुपयांना विकल्या। पहिली बैलजोडी विकल्यानंतर 20% नफा व दुसरी बैलजोडी विकल्यानंतर 20% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होईल? बघा, अंकुशनं 2 बैलजोड्या अंकुशकडे होत्या आणि 2 बैलजोड्यापैकी प्रत्येक बैलजोडी त्याने 1.5 लाख रुपयाला विकलेली आहे। बघा, एका बैलजोडीची किंमत किती ठेवली त्याने, 1.5 लाख रुपये। एक बैलजोडी त्याने 1.5 लाख रुपयाला विकली। अशा किती जोड्या होत्या, 2। दोन्ही जोड्यांची विक्री किंमत कशी आहे, सारखीच आहे। या व्यवहारामध्ये पहिली जोडी विकल्याच्या नंतर किती टक्के नफा झाला, 20%, आणि दुसरी जोडी विकल्यानंतर किती टक्के तोटा झाला, 20%। सिच्युएशन पहा, सारखाच नफा सारखाच तोटा, विक्री किंमत दोन्ही वस्तूची सारखीच आहे। ट्रिक वापरायची आहे। काय ट्रिक वापरायची आहे पहा, सारखाच नफा आणि सारखाच तोटा असणारी जी संख्या आहे ती किती आहे, 20, म्हणजे 20% नफा आणि 20% तोटा। डायरेक्ट 20 ला 20 लिहा आणि छेदस्थानी 10 लिहा, याचा काय करा, वर्ग करा। काय करा, वर्ग करा। मग या ठिकाणी 20चा वर्ग स्वतंत्र लिहा, 20चा वर्ग समजण्यासाठी लिहितोय मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी येत आहे 10चा वर्ग। मग या ठिकाणी 20चा वर्ग आला किती सांगा, 400 रुपये, छेद 10चा वर्ग किती आला, 100 रुपये। आता या ठिकाणी इथे 0 0 कॅन्सल होतात, हे 2 0 कॅन्सल झाले, हे 2 0 काय होणार, कॅन्सल होणार, बरोबर। या ठिकाणी शिल्लक राहणार 4/1, म्हणजेच 4%। तुम्हाला या ठिकाणी अगोदरच सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अशा प्रकारचा व्यवहार होतो, सारखाच नफा आणि सारखाच तोटा, त्यावेळेस एकंदरीत व्यवहारामध्ये नफा होतो, शेकडा नफा होतो की तोटा होतो,
तोटा होतो, म्हणून या ठिकाणी 4% काय होईल, तोटा होईल. तोटा हा फिक्स असतो, लक्षात घ्या. म्हणजे 4% तोटा, याचं काय येईल, उत्तर येईल. या ट्रिकनं या ठिकाणी सोडू शकता. हे पुढचं गणित या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पहिला प्रश्न दिलेला आहे, अजयने 2 कार प्रत्येकी 5 लाख रुपयांना विकल्या. पहिली कार विकल्यानंतर 40% नफा व दुसरी कार विकल्यानंतर 40% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे, 8 वस्तू 2 रुपयांना खरेदी करून 2 वस्तू 8 रुपयांना विकल्या, तर किती टक्के नफा होईल. या ठिकाणी आज आपण जे 2 टाईप पाहिलेले आहेत मित्रांनो, कोणते 2 टाईप पाहिलेले आहेत या ठिकाणी, टाईप क्रमांक 15 आणि टाईप क्रमांक 16 हे 2 टाईप या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. म्हणजे हा आपला पार्ट 8 आहे. 8वा पार्ट या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या प्रश्नांची उत्तरं ट्रिकनं सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही TET देत आहात, स्कॉलरशिप, नवोदय, कुठलीही स्पर्धा परीक्षा या ठिकाणी देत आहात, नफा तोटा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावरचे सर्व टाईपचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. एकूण 16 टाईप या ठिकाणी आज संपलेले आहेत. पुढील जेवढे काही टाईप शिल्लक राहिलेले आहेत ते पुढील पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. जर या ठिकाणी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील पार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन टाईपचा प्रश्न घेऊन नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.